महत्त्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्सवर। उरुळी कांचन परिसरात वाढत्या गुन्हेगारीवर लगाम बसवण्यासाठी पोलिसांनी अनोखी आणि कडक कारवाई केली आहे। किरकोळ कारणावरून दुकानदारावर चाकूने हल्ला करणारा आरोपी स्वप्नील बाळू ओव्होळ याची गावभर पोलिसांनी सार्वजनिक धिंड काढली। नोव्हेंबर 25 रोजी तुपेवस्ती येथे देवी मंदिरासमोर झालेल्या किरकोळ वादातून स्वप्नीलने दुकानदार प्रभाकर तुपेवय साठे यांच्यावर पोट आणि हातावर सलग 3-4 चाकूचे वार केले। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले। पोलिसांनी स्वप्नीलला तत्काळ अटक केली। 29 नोव्हेंबरला सकाळी मोठ्या बंदोबस्तात या आरोपीला तुपेवस्ती रेल्वे स्टेशन MG रोड मार्गे उरुळी कांचन पोलीस स्टेशन पर्यंत पायदळ फिरवण्यात आले। हल्ल्याच्या ठिकाणी नेल्यावर पोलिसांनी त्याला विचारले, इथला दादा कोण? यावर स्वप्नीलने मोठ्या आवाजात उत्तर दिले, इथला दादा पोलीस। आणि ते ऐकून परिसरातील नागरिकांनीही समाधान व्यक्त केले। पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी स्पष्ट संदेश दिला की गुन्हेगारी विरुद्ध ही मोहीम म्हणजे जनजागृती आहे। शहरातील गुन्ह्यांची सावली ग्रामीण भागात येऊ देणार नाही। माझ्या हद्दीत कोणतेही गैरकृत्य सहन केले जाणार नाही। गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी आताच शहाणे व्हावे हा पोलिसांचा इशारा आहे। या धिंडीमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कठोर पावले उचलत आहेत असा ठोस संदेश लोकांपर्यंत पोहोचला आहे। आपण पाहतात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे।